नमस्कार. वाकडी वाट या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. साताऱ्यामध्ये बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू आहेत, राजवाडे आहेत, बऱ्याचशा आहेत. नुकतंच काही दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये एक प्राचीन अशा विहिरीचा शोध लागला आहे किंवा ती अस्तित्वात होती, फक्त ती मुदलेल्या अवस्थेत होती, जीर्णोद्धार झालेला नाही, पण साफसफाई झालेली आहे. अशी एक विहीर आहे, ऐतिहासिक विहीर आहे. आपण पाहताय ही एक ऐतिहासिक विहीर नुकतीच काही दिवसापूर्वी समोर आलेली आहे आणि या अनुषंगानं आपण या विहिरीबद्दल किंवा या विहिरीच्या स्थापत्यकलेबद्दल, विहिरीमध्ये नेमकं काय आहे किंवा ह्या विहिरीला कोणत्या प्रकारची विहिरी आपल्याला म्हणता येईल, या संदर्भात इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत साताऱ्यातील इतिहासतज्ञ किंवा इतिहास अभ्यासक म्हणता येईल, ज्यांचा ह्या विषयाचा गाढा अभ्यास आहे किंवा नुकतंच साताऱ्यामध्ये येसुबाई महाराजांची जी समाधी समोर आली आणि या समाधीला शोधण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे आपले निलेश पंडित सर. नमस्कार. आपल्यासोबत आहेत पंडित साहेब. यांच्याकडून आपण या विहिरी संदर्भात किंवा या विहिरी एकंदरीतच अशा प्रकारच्या विहिरींना काय म्हणतात, ह्याच्या स्थापत्यकलेबद्दल किंवा ऐतिहासिकदृष्ट्या या विहिरीचं महत्त्व काय, कुठच्या कालखंडात ही विहीर बनवली गेली, या संदर्भात आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. सर, काय सांगाल, साताऱ्यात नुकतीच ही जी विहीर आलेली आहे समोर, आत्ता आहे, काही लोकांनी साफसफाई केलेली, अशा अनेक विहिरी साताऱ्यात आहेत असं बोललं जातं. या विहिरीबद्दल काय सांगाल? ही विहीर कुठल्या प्रकारात येते, नेमकं काय सांगाल? सातारा ही मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणलं जाते. म्हणजे पहिली राजगड, दुसरी रायगड, तिसरी जिंजी आणि चौथी आणि शेवटची राजधानी सातारा. छत्रपती राजाराम महाराजांनी अगदी शेवटच्या कालखंडात सातारा ही राजधानी म्हणून जाहीर केली आणि त्यांचा कार्यकाळ अल्पावधीतच सिंहगडावर संपला. त्यानंतरच्या धामधुमीच्या काळात ताराबाईंनी या राजधानीवर आपला हक्क सांगितला. नंतर अंतर्गत कलह झाले, त्यातून शाहू महाराज, तारा राणी यांच्या कलहातून शाहू महाराजांनी विधिवत इथं राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही राजधानी झाली. सातारा शहर आज जे दिसते, हे सातारा शहर आज कधीच अस्तित्वात नव्हतं. सगळ्यात सुरुवातीला अजिंक्यतारा किल्ला एवढाच हा राजधानीचा किल्ला म्हणून मर्यादित होता आणि अस्तित्वात होता. कुठल्याही ठिकाणचं जर जागा बघायची झाली, म्हणजे आज जरी आपल्याला घर बांधायचं झालं तर आपण म्हणतो आधी जळ मग स्थळ. मग जळ, सर्वात सुरुवातीला पाणी लागतं तुम्हाला. जिथं पाणी असेल, व्यवस्था असेल, त्या ठिकाणी जागतिक पातळीवर बघितलं तरी आपण जे काय संस्कृती उदयास आलेल्या ह्या पाण्याच्या शेजारी झालेल्या, पाण्याच्या शेजारी उदयास आले. अशा रीतीने जर विचार केला तर साताऱ्याच्या आसपास कुठेही नैसर्गिक स्रोत जे बारमाही पाणी पुरवठा करू शकतो असं अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे राजधानीचा विकास करताना किल्ल्यावरच्या पाण्यावरती राजधानी अवलंबून होती. त्यामुळे किल्ल्यापर्यंतच मर्यादित होती. पण ज्यावेळेला साधारण 1720च्या दरम्यान लोकवस्ती खाली आली असं मानलं जातं आणि त्यानंतर साताऱ्याचा विकास होत गेला. मग पाण्यासाठी असंख्य विहिरी खोदल्या गेल्या, जुन्या पाणवठे होते त्याचा विकास केला गेला, त्याचा जीर्णोद्धार झाला. आणि त्याचबरोबर शाहू महाराजांनी अत्यंत कल्पकतेनं आपलं यवतेश्वर, कास प्लाटूच्या रस्त्याला जे यवतेश्वर नावाचं देवस्थान आहे, प्राचीन देवस्थान आहे यादवकालीन, त्याच्या मागच्या साईडला एक हौद बांधला. तिथून खापरी नळानं साताऱ्यात पाणी आणलं. आणि त्याचबरोबरीनं साताऱ्यात विहिरी खोदून काढणं किंवा नव्यानं बांधणं ह्या परंपरागत गोष्टी चालूच होत्या. डॉक्युमेंटेड जर आपण शोधलं तर साधारण सातारा शहरात, जुन्या सातारा शहरात साधारण 400 विहिरी होत्या असा एक उल्लेख सापडतो. त्यातल्या आता 40 तरी शिल्लक नाही, हा प्रश्नच आहे. अशापैकीच ही एक विहीर आहे. साधारण ज्यावेळेला साताऱ्यात खापरी नळ आले त्यानंतर या विहिरींची उपलब्धता किंवा गरज कमी झाली, त्यामुळे या दुर्लक्षित होत गेल्या. साताऱ्यातल्या तलावांची तीच अवस्था झाली. साताऱ्यातले जेवढे तलाव आहेत ते फक्त म्हणजे पूर्वी फक्त दगडाच्या खाणी म्हणून त्याचा वापर होता. आणि म्हणजे राजवाड्याच्या जवळचा तलाव तर मंगळवार तलाव, तर राजवाड्यासाठी वापरलेला दगड हा मंगळवार तलावातून आणला आणि खाणीचं रूपांतर पुढं तलावात केलं गेलं. अशा पद्धतीने या विहिरीच्या ठिकाणी सुद्धा दगडाची खाण असावी करायची, तर त्यानंतर तिथं पाणी लागल्यानंतर तिचं विहिरीचं बांधकाम केलं असावं. हा जो प्रकार आहे विहिरीचा किंवा ज्याला स्टेप वेल म्हणता येतं, ह्याला नेमकं काय म्हणतात ह्याच्यामध्ये मराठीमध्ये काय आहे, कुठला प्रकार हा? ह्या पद्धतीची सर्वात सुंदर, महाराष्ट्रातली सर्वात सुंदर विहीर म्हणावी अशी म्हणजे साताऱ्यातली बारामोटाची विहीर. बारामोटाच्या विहिरीच्या धर्तीवर साताऱ्यात अजून एक विहीर आहे ती म्हणजे बाजीरावाची. आणि त्याच धर्तीवरची तिसरी विहीर म्हणता येईल. की आता ही विहिरीचा मालकी हक्क कुणाकडे किंवा काय होतं याबद्दल थोडं संशोधन व्हायला हवं. एकच ऐतिहासिक गोष्ट अशी की इथं डफळ्यांची पागा, म्हणजे सरदार डफळे म्हणून जे होते शाहू काळात, त्यांची पागा इथून अगदी हाकेच्या अंतरावर होती.
त्यांच्या पाग्यामुळे कदाचित त्यांच्या प्रॉपर्टीच्या आसपास असावी. आणि सातारा किल्ल्यावर याही पूर्वी आदिलशाहीचं राज्य होतं, पण त्या काळातली विहीर काय नसणार आहे, जशी नकट्यारावळाची विहीर त्या ते आदिलच्या काळात. पण तशी कारण ह्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी असणारी राजचिन्ह. हां, ती महत्त्वाची पद्धत. या ठिकाणी भिंतीवर बरेचसे चिन्ह आहेत. सिंहसदृश प्राणी कोरलेला आहे. हा सिंहसदृश प्राणीला बरेच इतिहासकार शरभ असं म्हणतात, की जो पौराणिक कथेतील एक काल्पनिक प्राणी की ज्याला हत्तीचं सोंड असती, सिंहाचं शरीर असतं, पंख असतात, शेपटीच्या जागेवर नाग असतो, असा एक पौराणिक काल्पनिक प्राणी कोरलेला दिसतो. सर, अशाच प्रकारचं शरभ आपण अजिंक्य ताराचा जो प्रवेशद्वार आहे त्या द्वाराच्या जो पाया आहे द्वारशिल्प म्हणून तिथं सुद्धा हेच आहे. हो, अजिंक्य ताऱ्याच्या अजिंक्य ताराची जर निर्मिती 11व्या शतकात झालेली असेल, त्याच्यावर जर शरभ असेल आणि या ठिकाणी सुद्धा शरभ किंवा त्याच प्रकारचे सापडतात, तर नेमकं कालखंडाबद्दल कसं 11व्या बोलताय? शतकात जरी अजिंक्य तारेची निर्मिती झाली असली तरी कालांतराने मध्यंतरीच्या काळात बऱ्याच वेळा त्याची डागडुजी झालेली होती. त्यामुळे अजून त्याच्यावर ऐतिहासिक पुरावे सापडले नाहीत की त्या दरवाजाची डागडुजी झालेली आहे. पण शरभ जर म्हणायला गेलं तर 11व्या-12व्या शतकापासून असे प्रकारचे प्राणी सापडतात, ते भारतभर सापडतात. म्हणजे अगदी बंगालमध्ये जर गेला तर तुम्हाला शरभ आणि त्यांनी त्या हातात पकडलेले, त्या पंजात पकडलेले हत्ती हे त्या राज्यकर्त्यांनी वापरलेली राजचिन्ह म्हणून आहेत आणि तीच मराठ्यांनी कंटिन्यू केली. आता ह्या विहिरीबद्दल ह्याच्यामध्ये जो मध्ये एक स्पेस ठेवलेलं केलं, जसं बाजीरावच्या आपल्या बारामोट्याच्या विहीरमध्ये एक महाल टाईप बनवलेलं, सेम त्याच धर्तीवर या ठिकाणी मध्ये एक हे केलं. नेमकं ही वास्तू अशी बांधताना ह्याचा उपयोग काय असायचा? मधला का हा रमणा म्हणता येईल आपल्याला, किंवा एक विश्रांतीची जागा म्हणता येईल. उन्हाळ्यात त्यावेळेला तिथं कदाचित काही कार्यक्रम होत असतील, विहिरीचे जे कोण राज्यकर्ते असतील किंवा इथले कोण सरदार असतील ते तिथं राहण्यासाठी असेल, कदाचित तिथून उडी मारण्यासाठी किंवा आंघोळीसाठी उडी मारण्यासाठी काहीतरी केलं असावं. आता त्यावेळेच्या पद्धतीनुसार असंख्य गोष्टीची शक्यता आहे. साधारण ह्या विहिरीची खोली किंवा आता तुम्ही या गोष्टीचा बराच अभ्यास केलेला, अशा प्रकारची ज्या विहिरी आत्ता तुमच्या अभ्यासात आलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या, साधारणची खोली किती असायची साधारणपणे? विहिरींची खोली ही पुरुष या मापात मोजली जायची. म्हणजे एका पुरुषाची उंची जर आपण 5.5-6 फूट पकडली तर ती एक पुरुष म्हणजे 5.5-6 फूट. अशा अर्थानं ह्या खोलीची विहिरीची खोली साधारण 9 ते 10 पुरुष असायला हरकत नाही. साधारण 90 फूट तरी किमान खोला असावी. 90 नाही, 60 ते 70 फूट. 60 ते 70 फूट. साधारणपणे सातारा हा ऐतिहासिक आहे, मराठ्यांची चौथी राजधानी आहे. असंख्य असे इतिहासाचे खुणा साताऱ्यामध्ये लपलेले आहेत. काही डेव्हलपमेंटच्या नावाखाली कुठं लपले गेलेले आहेत किंवा गाडल्या गेलेले आहेत. अशा याचं संगोपन व्हावं किंवा त्याच्यावर अभ्यास व्हावा अशासाठी राज्य पातळीवर काम होते, पण लोकल ज्याला आपण मातृसंस्था म्हटले जाते यांच्याकडून सुद्धा भरीव काहीतरी काम जर झालं तर साताऱ्यामधल्या ह्या ज्या काही इतिहासाच्या खुणा आहेत ह्या जपल्या जातील असं वाटत नाही का आपल्याला? सातारा ही फक्त मराठ्यांची राजधानी म्हणतो, पण आज जर विचार केला, इतिहासाचा सारासार विचार केला, तर ही अखंड हिंदुस्थानची राजधानी इथपर्यंत साताऱ्याची पोहोच होती. बरोबर. आटकेबार झेंडे इथून गेलेले. कधी काळी दिल्लीचं तख्त इथून हलवलं गेलेलं आहे. दिल्लीचंही तख्त तो महाराष्ट्र माझा असं आपण म्हणतो, तो इथून महाराष्ट्राचं तख्त साताऱ्यात होतं आणि सातारकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राचं म्हणजे पर्यायानं दिल्लीचं तख्त कधी काळी साताऱ्यात होतं, पण तेवढं गांभीर्यानं त्याचा विचार सातारकर इथलं प्रशासन घेत नाही. ज्या धर्तीनं पुण्यावर किंवा इतर काही ठिकाणी नगरपालिकेनं पुढाकार घेऊन हेरिटेज कमिटी स्थापन करून काही तज्ज्ञ लोक त्याच्यावर घेऊन याचं संवर्धन केले, त्याचा राजधानी म्हणून आपण जर विचार करता या गोष्टीचं संवर्धन चांगल्या पद्धतीनं करायला हवं. त्यासाठी तज्ज्ञ लोक घ्यायला हवीत. बाहेरचे लोक येत आहेत, त्यांना इतिहासाची आस्था आहे, ती लोक इथे येऊन संवर्धन करत आहेत. तसंच सातारकरांनी यात पुढाकार घेऊन याचं संवर्धन व्हायला पाहिजे आणि राजधानी सातारा म्हणून याचं आपण नक्कीच जतन संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. नक्कीच. हे होते इतिहास अभ्यासक निलेश पंडित. आपण पाहिलं की साताऱ्यामध्ये अशा अनेक म्हणजे त्यांच्या बोलण्यात आलं की 400 विहिरी त्या काळात ज्यावेळेस पाण्याची कमतरता होती किंवा दुष्काळ पडलेला होता अशा काळामध्ये अशा अनेक विहिरी बांधल्या गेल्या आहेत, पण काळाच्या ओघात त्या आता कुठं आहेत त्याच्या खानाखुनाही सापडत नाहीत. ही विहीर काही दिवसापूर्वी सापडलेली आहे. सातारकरांचं कर्तव्य पडतं किंवा जे मातृसंस्था आहे सातारा नगर परिषद यांचं आद्य कर्तव्य आहे की मराठ्यांची राजधानी
राजधानी किंवा मराठ्यांचा इतिहास ह्या ज्या काय खुणा आहेत ह्याचं संवर्धन केलं गेलं पाहिजे, ह्याचं जतन केलं गेलं पाहिजे. पर्यायानं साताऱ्यामध्ये हेरिटेज कमिटी किंवा इतिहास संशोधन कमिटी नगरपालिकेच्या माध्यमातून अस्तित्वात यावी, जेणेकरून अशा ज्या काही ऐतिहासिक वस्तू, ह्या ऐतिहासिक वस्तूचं जतन आणि त्याचं एकंदरीतच सभोवतालच्या परिसराचा विकास होईल, जेणेकरून सातारकरांना किंवा इतिहास अभ्यासकांना किंवा आपल्या लहान मुलांना आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे हा इतिहास दाखवण्यासाठी सोयीस्कर होईल. या दृष्टीनं सातारा नगर परिषद असेल, सातारा जिल्हा प्रशासन असेल, यांनी याबाबत नक्कीच सकारात्मक भूमिका घेऊन पावलं उचलली तर नक्कीच हा जो साताराचा इतिहास आहे हा इतिहास लोकांपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल. वाकडेवाडच्या या एपिसोडमध्ये आपण साताऱ्यामधल्या दुर्लक्षित अशा एका ठिकाणचं तुम्हाला सफर घडवलेले आहे. अशा अनेक ठिकाणं आहेत. वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच ठिकाणी पोहोचत राहू. तोपर्यंत आमच्यासोबत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.